लाडकी बहीण योजना वितरण विलंब. नमस्कार, MHB मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या 2 महिन्यांपासून वितरणात नेमका काय गोंधळ सुरू आहे? सरकार बहिणींच्या हक्काच्या पैशांकडे दुर्लक्ष करतंय का? हेच आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. बातमी सविस्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बघा मित्रांनो, सध्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एकच मोठा प्रश्न आहे. तो म्हणजे हक्काचे पैसे नक्की कधी मिळणार? खरं तर ही योजना अत्यंत लोकप्रिय आहे. पण गेल्या 2 महिन्यांपासून ज्या प्रकारे वितरणाला विलंब होतोय ते पाहता सरकार याकडे गांभीर्याने बघतंय का अशी शंका येते. आज 23 तारीख उजाडली आहे. कोणतीही सुट्टी नाही. तरीही अद्याप शासनाचा कोणताही अधिकृत शासन निर्णय आलेला नाही. पूर्वी ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात मिळायचे, पण आता मात्र 2-2 महिन्यांचा गॅप पडताना दिसतोय. जर असाच 3-3 महिन्यांचा खंड पडला तर वर्षभरातल्या अर्ध्या महिन्यांचे पैसे तर गायबच होतील. असं व्हायला नको. सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी सकारात्मक पावलं उचलली आहेत हे मान्य आहे. पण जर हे काम खरोखर मनापासून करायचं असेल तर हा 2 महिन्यांचा बॅकलॉग भरून काढायला हवा. एकतर यावेळेस थेट 3,000 रुपये एकत्रित द्या किंवा प्रत्येक महिन्याचं वितरण त्याच महिन्याच्या ठराविक तारखेला करा. पूर्वी कसं होतं, महिना संपायच्या आत किंवा पुढच्या महिन्याच्या 11 तारखेपर्यंत पैसे जमा व्हायचे. पण आता लाडक्या बहिणींच्या मनात शंका येतेय की पुढच्या महिन्याचा शेवट उजाडला तरी पैसे मिळतील की नाही? कमेंट्समध्ये सुद्धा अनेक बहिणी आपली नाराजी व्यक्त करत आहेत की सर, वितरण वेळेवर व्हायला हवं. काही महिन्यांपूर्वी तर ॲडव्हान्समध्ये पैसे मिळायचे. मग आत्ताच असं का होतंय? पुढील 2 ते 3 दिवसात कोणतीही सुट्टी नसल्यामुळे सरकारने तात्काळ GR काढून वितरणाची प्रक्रिया सुरू करावी, हीच आमची शासनाला विनंती आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा आवाज आपण शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला काय वाटतं? यावेळेस 3,000 रुपये मिळायला हवेत का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी आणि आपल्या हक्काच्या बातम्यांसाठी MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.